नारायण गावात अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानं महायुतीमध्ये आता वाद पेटण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे नेते चांगलेच आक्रमक झालेत। काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना बोलणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तर याबाबत देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली। नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि यामुळे आता महायुतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे नेते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना बोलणार असल्याचं सुनील तटकरे यांनी आता स्पष्ट केलं। तर याबाबत देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली। या बाबतीत अमोल मिटकर यांनी ट्विट केले, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे। काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा। आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी अमोल मिटकर यांनी केली। इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरं तर अशा पैकीचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही। आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात, मंत्री जातात, बैठका बोलवल्या जातात। पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही। तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता। भाजपकडून काही खुलासा केला जातो का याकडे लक्ष असेल।